बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतमोजणी पार पडते आणि आताच ब वर्गाचं मतदान जे आहे ते मोजून झालेलं आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झालेत. खरं तर पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. कसं होणार, काय होणार आणि यासाठी यावर बोलण्यासाठी माझ्याबरोबर ज्यांनी निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराची जोर आपल्या हातात घेतली होती ते केशवराव जगताप आहेत. खरं तर पहिला निकाल हाती आलेला आहे. बापू दादा 91 मतांनी विजय झालेत, काय सांगाल? हा पहिला निकाल हा एक चांगल्या प्रकारचा शुभशुकून आहे. दादा 91 मताने विजयी झाले, त्याबद्दल दादांचा मनपूर्वक कारखान्याच्या सर्व सभासदांच्या वतीनं, संचालक मंडळाच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि दादांची कामाची पद्धत अशी आहे की सभासदांनी यावर निर्णय घेतलाय की दादा तुम्ही कारखान्यामध्ये लक्ष घाला, 8 वाजून आम्हाला फक्त अर्धा तास द्या, 1 तास द्या, परंतु तुमची दृष्टी, तुमचा साखर कारखानदारीचा अभ्यास इतका प्रचंड आहे की ह्या माळेगाव कारखान्याला तुमच्या कष्टाचा, तुमच्या ज्ञानाचा फायदा झाला पाहिजे. त्या फायद्यानं ह्या सभासदाचा प्रत्येक सभासदाचा प्रपंच सुखी होण्यासाठी तुमचा हातभार लागावा आणि त्यांचं उत्पन्न वाढावं, ही अशी त्यांनी एक इच्छा व्यक्त केली सगळ्यांच्याकडे. आणि म्हणून दादांनी यात शिरकाव केला. विरोधकांकडून असं म्हटण्यात आलं होतं की अजित पवारांचं चेअरमन पदाचं स्वप्न आम्ही कधीच पूर्ण होऊन देणार नाही. काय वाटतंय, होईल स्वप्न पूर्ण? कारण आताची पहिला कौल हाती आला आहे, आणखीन 20 यायचं. दे आर इन ड्रीम स्टील, अजून जागे नाही झाले. जसे निकाल येतील हळूहळू त्याला जागे. कसे निकाल कसे येतील? हॅलो 1 2 3 2,500 3,000 21-0 संपूर्ण पॅनल विजय होईल? हो, संपूर्ण पॅनल. आमचे कदाचित 3 ते 4 उमेदवार 800 ते 900 मतांनी लीडवर, परंतु बाकी लोक 2,500 ते 3,000 लीड. एकही उमेदवार जाऊ शकतो? काही जाणार नाही, 100% आम्हाला. वारंवार खरं तर निवडणुकीमध्ये अजित पवारांना याच मुद्द्यावरून टार्गेट करण्यात आलं की तुम्ही राज्याचे DCM आहात आणि इकडे मात्र चेअरमन व्हायला निघालात. कसं बघताय? लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला समानत्व आहे. तुम्ही कारखान्यात चेअरमन असलं काय, संचालक असलं काय, DCM असलं काय, माणसं इथून सगळे एकच असतात. मग ती जबाबदारी सांभाळून एखादं काम करत असेल तर अडचण काय तेव्हा? ते रोज पहाटे 5ला उठतात, रात्री 11:30 पर्यंत काम करतात. का बाकीचे लोक करत नाहीत? आपण तरी करू शकतो का? अजित पवारांची नेमकी अडचण काय होती विरोधकांना? अजित पवारांची नेमकी अडचण का वाटते विरोधकांना? विरोधकांना अडचण वाटणार ना. माळेगाव कारखाना भाव देणार. आज देखील माळेगाव कारखान्यानं महाराष्ट्रात 1 नंबरचा चालू हंगामाचा 3332 रुपये भाव दिलाय, 3332 ऍडव्हान्स दिलाय. महाराष्ट्रातल्या एकाही कारखान्याने इतकी रक्कम दिलेली नाही आणि अजून रक्कम पूर्ण फायनलची द्यायची दिवाळीमध्ये. चांगला भाव मिळेल आणि ह्या भावाला महाराष्ट्रात कुठलाही कारखाना टिकणार नाही. दादाच्या प्रयत्नाला यश येणार आणि शेतकऱ्यांना चांगले उसाई भाव 5ही वर्ष मिळणार. खूप धन्यवाद. तर हे होते केशवबापू जगताप. ज्या पद्धतीने पहिला निकाल आपल्या हाती आला, अगदी त्याच पद्धतीने उरलेले 20 निकाल देखील हाती येतील आणि आमचं पूर्णच्या पूर्ण पॅनल विजय होईल असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. देवारा आपण DLTV मराठी, बारामती.